महाराष्ट्र राज्यात एसटी महामंडळाकडून भाडेवाढ करण्यात आली आहे। भाडेवाढनंतर राज्यभरात तीव्र आंदोलने सुरू आहेत। झालेली एसटीची दरवाढ ही कमी करण्यात यावी, पुन्हा जशाचे तसे तिकीट दर लागू करण्यात यावे असे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे। एसटीची भाडेवाढ विरोधात आज सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी अनिल कोकीळ, गणेश वानकर, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, अमर पाटील, अजय दासरी, भैया धाराशिवकर तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बीड भूमवरून आलेली गाडी अक्कलकोट मार्गे जात असताना एसटी स्टँडच्या बाहेरच त्याला अडवण्यात आले आणि किमान 1 ते 1.5 तास आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करून एसटीला रोखले होते। याबाबत आंदोलनकर्त्यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। परिवहन मंत्री या ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या परस्पर जी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नसताना सुद्धा आज या ठिकाणी 16% दरवाढ झालेली आहे। ते खऱ्या अर्थानं जनतेवर घातलेला हा घाट आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। परिवहन मंत्र्यांच्या परस्पर जर अधिकारी निर्णय घेत असतील तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ते कदापि सहन होणार नाही आणि म्हणून याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा डेपो समोर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। आणि यापुढे जर महाराष्ट्राचं गेंड्याचं कातडं पांघरल्या सरकारला याची जाग जनतेची येत नसेल तर प्रत्येक तालुक्यातली एकही बस या ठिकाणी, प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या डेपोतली एकही बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग म्हणून या ठिकाणी करीत आहे।